रॉकी भाऊ आणि प्रमोद पाटील यांच्याकडनं 1000चं पारितोषिक असेल. म्हणजे 3 बॉलवरती 3 षटकार टोकले तर 2000चं पारितोषिक असेल. चला बॉल द्यायचा. सामना 3 षटकांचा. 1 षटक सर्कल पाबंदी. सलामीची जोडी, प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये कर्मवीर आणि धर्मवीर आपण बघू शकाल. मनीष कोल्हेकर उर्फ पांड्या आणि दुसऱ्या बाजूला नरेंद्रला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती आपण बघू शकाल निनाद आलाय. एक वेगवान गोलंदाज, सातत्यानं व्हेरिएशन करत असतो आपल्या गोलंदाजीमध्ये. स्ट्रायकर वरती मनीष कोल्हेकर एक मोठा फलंदाज, सातत्यानं या ग्राउंड वरती तो सराव करत असतो. होम ग्राउंड वरती मेगा फायनल मध्ये प्रवेश केला मनीष कोल्हेकरनं. पहिला चेंडू वाल्मिकी ट्रॉफीच्या मेगा फायनल मधला. गेम ऑन. पहिला चेंडू फेकलाय वाईट. मेगा फायनलच्या लढतीसाठी पंच आपण बघू शकाल अभिभाय आणि गोविंदा. गणेश गायकवाड यांच्याकडनं सुद्धा 3 षटकारांसाठी 500चं पारितोषिक आहे. मनीषसाठी खोलवर टप्प्याचा बॉल चेक केला. शॉट शेवटच्या मोमेंटला. फक्त डिफेन्सिव्ह क्रिकेट आपण बघू शकाल. मनीष कोल्हेकर चांगला बॉल होता आणि चांगल्या बॉलला सन्मान दिला. मोठ्या खेळाडूचे वैशिष्ट्य चांगल्या बॉलवरती सन्मान देणं आणि चुकीच्या बॉलवरती शॉट खेळणं. आणि पुन्हा एकदा गोलंदाज तयार झालाय निनांत. चांगला फटका, स्क्वेअर कट केला, मात्र चेंडू डिक्लेअर झोन मध्ये आलाय. एकदा या बॉलवरती येते. धावफलकावरती टोटल 2. यावेळेस फटका चांगला आहे. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं बॉलला फेकून दिलाय सीमा रेषेबाहेर. षटकार. चला लहान मुलं आपण बाहेर या. लगेचच मैदानाच्या बाहेर यायचं आपण. दोघांमधून कोणी 3 चेंडू 3 षटकार पेश केले तर बालाजी 774 चे ओनर यांच्याकडनं 1000चं पारितोषिक आहे. तर बघा पारितोषिक आहे राज परियर यांच्या माध्यमातून. बाउंड्री लाइन के बाहर जो भी प्रेक्षक बैठे, जो बाउंड्री लाइन के बाहर कैच पकड़ेंगे तो उन्हें 500 का इनाम दिया जाएगा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज निनाद वरती हल्ला चढवला. षटकार आलाय. धावफलकावरती टोटल 8. चेंज ऑफ पेस इथे उडवलाय. जेलची संधी आणि जेल टिपलाय. चला प्रेक्षक या, आपण 500चं पारितोषिक घ्यायचं आहे. चलो आपण आपको आना है, आपको 500 का इनाम दिया जाएगा. गोलंदाजानं जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर मनीष दुम्मल यांच्याकडनं 2200 रुपयाचं पारितोषिक आहे. फिर से एक बार बाउंड्री लाइन के बाहर जो भी
कैच पकड़ेगा उसे फिर एक बार 500 का इनाम दिया जाएगा. फिलहाल जिसने पकड़ा है वो आओ तुरंत. यावेळेस चांगला बॉल, डॉट बॉल आलाय. चलो जिसने कैच पकड़ा है आओ, आपको 500 का इनाम दिया जाएगा. यहाँ पे वन हँडेड कॅच आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहिला. एका हातानं झेल टिपला आणि 500चं पारितोषिक इथे कमावलंय. चला लहान मुलांनी बाहेर या. यावेळी चांगला बॉल, बॉडीला ब्रश झालाय, डॉट बॉल आलाय. एका ओव्हरचा खेळ संपलाय. धापलकावरती टोटल 14. चला कॅमेरामॅन आयुबा झेल साठी पारितोषिक होता. बाउंड्री लाइन के बाहर काफी बढ़िया कैच पकड़ा और 500 का इनाम हमारे आयोजनकर्ताओं की तरफ से दिया जाएगा. बर्थडे बॉय और उनकी तरफ से 500 का इनाम. आज का दिन खुशियां भरा रहेगा. चला मैच शुरू करायचे है. फिर एक बार जो भी बाउंड्री लाइन के बाहर कैच पकड़ेगा उसे फिर से 500 का इनाम दिया जाएगा. ये बात ध्यान रखिए. पुनर्लेनचा बॉल उडवलाय. जेलची संधी आणि इथे बॉल जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. आयुवा झेल पकडण्यासाठी प्रयत्न खूप राहिले. यावेळेस वाईड बॉलचा इशारा आला आणि मनीष कोलेकरनं जर 3 चेंडू 3 षटकार पेश केले तर प्रमोदजी पाटील यांच्याकडनं 2000चं पारितोषिक. एक आलाय, अजून 2 आले तर 2000. उडवला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रेक्षक प्रयत्न करतायत मात्र इथे कॅच ड्रॉप. बॅक टू बॅक 2 सिक्सेस. प्रेक्षकांसाठी संधी उपलब्ध करून देत आहेत. येणाऱ्या बॉलवरती जर षटकार ठोकला तर 2000चं पारितोषिक असेल. रॉकी भाऊ आणि प्रमोदजी पाटील यांच्या माध्यमातून. यावेळेस बॉडीवरती आला बॉल आणि या बॉलवरती येते सिंगल लेग बाईच्या माध्यमातून धावफलक पुढे जातोय. 28-28 या आकड्यावरती. अजून एक चांगला बॉल कमबॅक केलाय आणि इथे डिक्लेअर स्वरूपामध्ये एकदा येते. स्ट्रायकरवरती मनीष कोलेकर आलाय उर्फ पांड्या. यावेळी सिंगल. डिक्लेअर झोन मध्ये 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. धापलकावरती टोटल 30. चांगली फलंदाजी होती. 15.00 ची सरासरी प्रत्येकी षटकामध्ये गाठली. अद्यापही षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे.
समोरच्या दिशेने फटका चांगला आहे. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये, फक्त सिंगल. धापलकावरती टोटल 31-31. तिसरे षटक मार्गस्थावरती बाबू आलाय गोलंदाजी मार्क वरती. 2 ओव्हर मध्ये 31 बनवल्यात. चांगली फलंदाजी. यावेळेस दिशा बघावी लागेल. दिशा खराब आहे. वाईड बॉलचा इशारा आलाय. महर्षी वाल्मिकी ट्रॉफी आपण पाहतोय आणि या ट्रॉफी मधील मेगा फायनलची लढत प्रेक्षकांच्या भेटीला येते. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. एका बाजूला आदित्य 11 तर दुसऱ्या बाजूला LK बॉयज. यावेळेस अजून एक खराब चेंडू. बॅक टू बॅक दुसरा वाईट चेंडू. दडपण प्रेशर आपण बघू शकाल बाबू वरती आहे. समोर एक विस्फोटक फलंदाज, धडधाकट शैलीचा फलंदाज आपण पाहतोय. अजून एक सलगचा तिसरा वाईड. खराब गोलंदाजी. दापलकावरती टोटल 34-34. ह्या वेळेस रणमध्ये अडथळा निर्माण झालाय. बाबूचा विचार केला. एकही चेंडू फेकला नाहीये. 3 खराब चेंडू आतापर्यंत त्यांना फेकलेत. यावेळेस उडवलाय. लॉंग बिग बाय. मनगडी ताकदीचा वापर. चेंडूने केलाय हवाई सफर. 6 धावा षटकार. जबरदस्त फटका आपण पाहिला. बॉल आपण पाहतोय 70-70 लगातो 6 आणि बॉल लागल्यानंतर एवढ्या लांब गेलाय. जबरदस्त फटका. बाबू पुन्हा एकदा सज्ज झालाय. पुन्हा एकदा दडपण प्रेशर. बालाजी 774 यांच्या माध्यमातून कोणत्याही फलंदाजांना 3 चेंडू 3 षटकार मारले तर 1000चं पारितोषिक. ह्या वेळेस पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट केली. दुसरी धावेचा प्रयत्न. यस 2 धावा कंप्लीट. खराब क्रिकेट. आता तिसरीचा प्रयत्न होतोय. धावफलक 2 वाढेल. धावफलकावरती टोटल 42. अजून एक मोठा फटका. बॉल हवे. झेलची संधी. टिपलाय झेल आणि बघा लहान मुलगा आहे. 500चं पारितोषिक. चला यायचंय. चलो आओ आप 500 का इनाम जीत चुके हो. काफी बढ़िया कैच पकड़ा बाउंड्री लाइन के बाहर. एक छोटा बच्चा है और काफी बढ़िया कैच फर्स्ट अटेम्प्ट में उसने पकड़ा. चला सामना सुरू करायचा आहे. यावेळेस पुन्हा एकदा दिशा खराब. अतिशय दडपणाला सामोरं जात असताना आपण बघू शकाल गोलंदाज बाबूला.
बाबूनं या अगोदर खूप चांगली गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये महर्षी वाल्मिकी ट्रॉफी मध्ये, मात्र इथे बाबूवरती प्रेशर दडपण आपण पाहतोय. धावफलकावरती टोटल 49. आतापर्यंत 8 चेंडू त्यांना फेकलेत. यावेळी चांगला बॉल, डॉट बॉल आलाय. ज्या प्रेक्षकांना झेल पकडला तो प्रेक्षक आमच्यापर्यंत पोहोचलाय. एका इनिंगच्या नंतर त्याला पारितोषिक दिले जाईल. बर्थडे बॉय राज परियर यांच्या माध्यमातून 500चं पारितोषिक त्याला दिलं जाईल. यावेळेस चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. यावेळेस या बॉल वरती एक धाव येते. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 50 कंप्लीट. हायेस्ट टोटल या स्पर्धेचा मेगा फायनल मध्ये पूर्ण केलाय. या बॉल वरती तर मनीष कोलेकरने षटकार ठोकला. प्रमोदजी पाटील यांच्याकडनं 500 आणि हा बॉल आलाय डॉट. आणि इथे एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न नाहीये. 51 धावा. फर्स्ट इनिंग कंप्लीट झाली आहे. एका सत्राचा खेळ संपला. धावफलकावरती 51. या स्पर्धेतील हायेस्ट टोटल उभारलाय. LK बॉयज या टीमनं सामना निवडलाय मेगा फायनलचा आणि मेगा फायनल मध्ये हायेस्ट टोटल उभारलाय. आता गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. आदित्य 11ला 3 ओव्हर मध्ये बनवायचे आहेत. 52. चला प्रेक्षक वर्ग आपण मैदानाच्या बाहेर जा प्लीज. प्रेक्षक वर्ग आपण मैदानाचा ताबा सोडायचा आहे. LK बॉय सुरू करायचा. पहिलाच बॉल हवेत इनफिल्डच्या वरनं खेळून काढलाय. बॉलची अडवणूक झाली. दुसरी धावेचा प्रयत्न आणि इथे बाबू बाद. पहिला धक्का. पहिल्याच बॉलवरती रनआउटची विकेट.
कीपरनी मारलं ते. ह्या वेळेस चांगला बॉल, डॉट बॉल आलाय. पहिल्या सत्रामध्ये धावा खूप जास्त ठोकल्या, तोच प्रेशर आदित्य 11 वरती आलाय आणि सातत्यानं डॉट बॉल खेळत चाललाय. हा संघ बॅकफुट वरती आहे. अजून एक डॉट बॉल. काय गोलंदाजी होती, सलगचा चौथा डॉट बॉल. ह्या वेळेस बॅटची कडा, फलंदाज बाद. जबरदस्त गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. फक्त धाव खर्च केली एक आणि दोन फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत. एक फलंदाज धावचीच्या माध्यमातून बाद झाला, दुसरा फलंदाज इथे कॅचच्या माध्यमातून बाद झालाय. चला दुसरं षटक मार्गस्थावरती. अरुण आलाय गोलंदाजी मार्क वरती. तर बघा, बाउंड्री लाइन के बाहर जो भी कैच पकड़ेगा उसे 500 का इनाम दिया जाएगा. पकड़ो कैच और 500 जीत के लेके जाओ. यावेळेस चांगला फटका. मात्र मोठे फटके इथनं खेळावे लागतील. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त एक आली. आता पहिल्याच बॉल वरती सिंगल आली आहे अरुण ला. आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. बॉल हवेत. झेलची संधी, झेल नाहीये. एकदा या बॉल वरती येते. धावफलक अतिशय संत गतीमध्ये आपण बघू शकाल पुढे सरकला. तिन्ही आकड्यावरती. मेगा फायनलची मॅच अतिशय टफ फाईट प्रेक्षकांना हवी होती, मात्र पूर्णपणे वन साइडेड मॅच आपण पाहतोय. बॅटची कडा, बॉल हवे, झेल टिपलाय. अजून एक धक्का. आदित्य 11 या टीमला पूर्णपणे भाग फुटला. आदित्य 11 हा संघ आपण पाहतोय. आजच्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ आदित्य 11 ने दाखवला. मात्र मेगा फायनलच्या लढतीमध्ये पहिल्या सत्रामध्ये धावा जास्त उभारल्या मनीष कोलेकरनं आणि इथे मात्र बॅकफुटला आपण बघू शकाल ढकलला आदित्य 11 या टीमला. चांगला बॉल वेगानं बीट केलाय. अप्रतिम चेंडू, डॉट बॉल आलाय. महर्षी वाल्मिकी ट्रॉफी आपण पाहतोय आणि या ट्रॉफीचं आयोजन दसरा क्रीडांगणावरती केलं गेलंय आणि या ट्रॉफीचे प्रणेते राज परियर त्यांचा आज वाढदिवस आणि गोविंदा तदनंतर पूर्ण वाल्मिकी समाजानं ही ट्रॉफी आयोजित केली गेली आहे. बॅटची कडा, चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. एकदा या बॉल वरती येते.
आडव्या बॅटनं लॉक करण्याचा प्रयत्न, मात्र इथे एकापेक्षा जास्त काही नाहीये, फक्त आणि फक्त औपचारिकता आपण पाहतोय. मॅच वरती पूर्णपणे वन साइडेड पकड मजबूत केली आहे एल के बॉयज या टीमनं. एल के बॉयजनं कालचा दिवस गाजवला, आजचा दिवस सुद्धा गाजवत असताना आपण बघू शकाल. आजचा दिवस सकाळपासून विचार जर केला तर आदित्य 11 गाजवला, मात्र मेगा फायनलच्या लढतीमध्ये आदित्य 11 थोडासा नाराज असेल, कारण पाहिजे तसा खेळ त्यांच्या माध्यमातून झाला नाहीये. पुन्हा एकदा चांगला बॉल, वाईड बॉलचा इशारा आलाय पंचांकडनं. अजून एक वाईट, पंचांचा डिसिजन, इट इज अ लास्ट डिसिजन. वाईड बॉल आलाय. ह्या वेळेस चांगला चेंडू, डॉट बॉल आलाय. या बॉल वरती धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट, मात्र इथे एकच येते. या बॉल वरती पूर्णपणे सामन्यावरती पकड मजबूत केली आहे आणि महर्षी वाल्मिकी ट्रॉफी वरती आपलं नाव कोरलंय. एल के बॉयज या टीमनं टिपलाय जेल. अजून एक धक्का. अजून एक चांगला बॉल, अप्रतिम चेंडू फेकी, पूर्णपणे डॉमिनेट केलाय एल के बॉयज या टीमनं आदित्य 11ला. समोरच्या दिशेनं फटका, फक्त औपचारिकता आहे. या बॉल वरती येते सिंगल. शेवटचा चेंडू शिल्लक आहे, शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि इथे सामना जिंकलाय. महर्षी वाल्मिकी ट्रॉफी वरती नाव कोरलंय एल के बॉयज या टीमनं.